आज ज्या दिवसाची अतिशय आपण आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस आपला उगवलेला आहे। आजच्या या कार्यक्रमाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये यशस्वीरित्या MBBS पास झालेले विद्यार्थ्यांचं पार्टिसिपेशन आहे, त्यांचा सत्कार आहे। जे विद्यार्थी MBBS करतायत, कोणी फर्स्ट इयरला आहे, कोणी सेकंड इयरला आहे, कोणी थर्ड इयरला आहे, ते विद्यार्थी, त्यांचे पालक आणि त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना MBBSला ॲडमिशन घ्यायची आहे असे विद्यार्थी आणि त्यांचे पालक, असा हा एकत्रित मेळावा जो आहे हा सुंदर एज्युकेशनल कन्सल्टंट डॉक्टर रसाळ सरांच्या माध्यमातून आज आपण या सहभागी होत आहोत। पालक म्हणून मला काही भावना ज्या आहेत त्या आपल्यासमोर व्यक्त करायच्या आहेत। आपल्याला कल्पना आहे की भारतामध्ये वैद्यकीय शिक्षण हे अतिशय खर्चिक झालेलं आहे आणि आपण असं म्हणतो की बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 25 लाख, उपलब्ध सीटची संख्या 1 लाख आणि त्याच्यामध्ये प्रायव्हेट कॉलेजेस, गव्हर्नमेंट कॉलेजेस, डीम्ड युनिव्हर्सिटीज असे वेगवेगळ्या कॅटेगरीज, आणि त्यामुळे जे खरंच हुशार विद्यार्थी आहेत की ज्यांनी नीट परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे, त्यांना मात्र त्यांच्या इच्छेप्रमाणे वैद्यकीय शिक्षण भारतामध्ये घेता येणं अतिशय अशक्यप्राय होत आहे। आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की 2007 पासून डॉक्टर दीपेश रसाळ सर आणि त्यांची टीम भारतातल्या अतिशय हुशार असल्या विद्यार्थ्यांना आणि समाजाला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करून परदेशामध्ये वैद्यकीय शिक्षणासंदर्भामध्ये काय काय सुविधा उपलब्ध आहेत त्या अनुसंधाने हे समाजाची एक प्रकारे सेवाच करतायत। पालक म्हणून मी माझ्या भावना ज्या व्यक्त करतोय, 2 वर्षापूर्वीचा काळ मी आठवतोय, 31 जुलै, आणि असंच मी सकाळी थोडंसं रविवार असल्यामुळे उशिरा उठलो, थोडंसं काळजीत होतो की माझा मुलगा नीट परीक्षा दिलेली आहे, परंतु गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जर प्रवेश घ्यायचा असेल तर 650 पेक्षा जास्त गुण लागतात, आणि मग अशा परिस्थितीत जर हे गुण मिळाले नाही तर आपल्याला प्रायव्हेट कॉलेजची फी परवडेल का, या विचारामध्ये रात्रभर मी आणि माझी पत्नी आम्ही चर्चा करत होतो। आणि शेवटी कधीतरी डोळा लागला आणि उशिरा जाग आली। सकाळी उठल्यानंतर चहा घेताना पत्नी म्हणाली, बघा आज पेपरमध्ये डॉक्टर रसाळ सरांचं एक कार्यक्रम आहे आणि आपण या कार्यक्रमाला जाऊया आणि परदेशामध्ये काही संधी उपलब्ध असतील तर त्याचा आपण विचार करूया। आणि सुदैवाने त्या दिवशी 3 तास कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी झालो आणि आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जी होती त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला मिळाली। भारतातले विद्यार्थी असोत, पालक असोत, यांना इच्छा आहे, आकांक्षा आहेत पुढे जाण्याची, शिक्षण घेण्याची। वेळ प्रसंगी थोडा खर्च झाला तरी चालेल, परंतु योग्य मार्गदर्शनाची जी गरज आहे ती गरज या डॉक्टर रसाळ सरांच्या माध्यमातून पूर्ण होत आहे। पालक म्हणून माझ्या मनात अतिशय अनेक प्रश्न होते की परदेशामध्ये आपण शिक्षण घेतलं तर त्या शिक्षणाचा दर्जा काय असेल, भारतीय वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा काय असेल, ते ॲट पार आहे का, त्याला मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची मान्यता आहे का, आणि हे विद्यार्थी तिथे शिकल्यानंतर जेव्हा भारतामध्ये येतात तेव्हा त्यांना प्रॅक्टिसला काही अडचण येते का, असे अनेक प्रकारचे प्रश्न माझ्या मनात त्यावेळेस होते। गेल्या 2 वर्षाचा काळ आता लोटलेला आहे आणि मी अनुभवाचे बोलतोय की कोणाच्या IQ गोष्टींवर मी माझं मत प्रदर्शित करत नाही आहे, तर मला जो काही अनुभव आलेला आहे त्या अनुभवाच्या माध्यमातून मी आपल्याशी बोलतोय की भारतातलं जे वैद्यकीय शिक्षण आहे आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय शिक्षण आहे हे आता ॲट पार आहे। जे सिलेबस भारतामध्ये शिकवला जातो तो सिलेबस परदेशी विद्यापीठांमध्ये पण आहे, अभ्यासक्रमाचा कालावधी पण तोच आहे। जी पुस्तकं भारतामध्ये अभ्यासली जातात, वापरली जातात, तीच पुस्तकं परदेशी विद्यापीठांमध्ये वापरली जातात। ज्या भाषेमध्ये शिक्षण घेतलं जातं ती भाषा प्रामुख्याने भारतामध्ये इंग्रजी आहे आणि या इंग्रजी भाषेतूनच परदेशामध्ये शिक्षण हे दिलं जातं। त्याच्यामुळे कुठल्या प्रकारे भाषेची अडचण जी आहे ती पण आपल्या विद्यार्थ्यांना नाही आहे। हा झाला सगळा तांत्रिक प्रकार, परंतु पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे मग परदेशामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना आपलं जेवण मिळेल का, त्यांच्याबरोबर त्यांचे काही सहकारी असतील का, त्यांना योग्य वातावरण मिळेल का,
त्यांना काही वेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज आहेत त्या मिळतील का, तर या सगळ्यांचं उत्तर जे आहे ते अतिशय सकारात्मक आहे. माझा मुलगा 2 वर्षापासून किर्गिज रशियन स्लाविक युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहे आणि मला सांगायला विशेष आनंद होत आहे की जो भारतात शिकला असता त्यापेक्षा चांगल्या दर्जाचं शिक्षण तो आज बिश्केक या शहरामध्ये घेत आहे, या विद्यापीठामध्ये घेत आहे. त्याच्याबरोबर आपल्या महाराष्ट्रातले जवळजवळ 56 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, अतिशय यशस्वी पद्धतीने शिक्षण घेत आहेत. राहिला प्रश्न राहण्याचा, हॉस्टेलच्या सुविधा पण अतिशय सुंदर आहेत. भारतामध्ये जी काही गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये जे काही हॉस्टेल्स आहेत तिथे ज्या काही सुविधा उपलब्ध आहेत त्या सुविधा किंवा त्यापेक्षा चांगल्या दर्जाच्या ज्या सुविधा आहेत ह्या तिथं उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आत्ताचा माझा अनुभव असा आहे की माझा मुलगा 2 महिन्यांकरता सुट्टीत जेव्हा येतो त्यावेळेस तो म्हणतो की चला आता लवकर सुट्टी संपली पाहिजे कारण मला परत जायचं आहे. म्हणजे त्याला परतीचे वेध हे सुट्टी संपण्याच्या अगोदर लागलेले असतात. याच्यावरून एक गोष्ट अधोरेखित होते की आमची जी मुलं आहेत ती तिथं चांगल्या पद्धतीने रुळली आहे, त्या वातावरणात चांगली रुळली आहे आणि त्यांना तिथला जो अभ्यासक्रम आहे, तिथले जे शिक्षक आहे, तिथलं जे वातावरण आहे, तिथले जे काही परीक्षा पद्धती आहे, या सगळ्यांशी ते आता एकरूप झालेले आहेत. सांगायला अतिशय आनंद वाटतो की आपल्या भारतामध्ये 2023-24 पासून न्यू एज्युकेशन पॉलिसी सुरू झाली आहे आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार सध्या आता भारतामध्ये उच्च शिक्षणाचा पाया रचला जातोय. परंतु ही न्यू एज्युकेशन पॉलिसी गेल्या 50 वर्षापासून पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये वापरली जाते आणि प्रामुख्याने किर्गिज रिपब्लिक या ठिकाणी जे काही विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठांमध्ये 50 वर्षापासून ही सिस्टीम जी आहे ती वापरली जाते. म्हणजे विचार करा की भारतीय शिक्षण व्यवस्था 50 वर्ष मागे होती असं पण म्हणायला काही हरकत नाही, आताशी ती रुळावर येते. परंतु ते शिक्षण मात्र अतिशय प्रगत पद्धतीने या विद्यापीठांमधून दिलं जातं. त्याचप्रमाणे त्यांना पहिल्या वर्षापासून प्रॅक्टिकलचा अँगल आहे. जे काही विद्यार्थी शिकतात, वर्गामध्ये शिकतात, त्याचं प्रॅक्टिकल्स जे आहेत त्यांना आठवड्यामध्ये काही विशिष्ट प्रकारचे दिवस आयडेंटिफाय केलेले आहेत, त्यांचे बॅचेस क्रिएट करून दिलेले आहेत आणि आठवड्यातला 1 किंवा 2 दिवस त्यांना त्यांच्या विद्यापीठाचे जे काही इस्पितळं आहेत त्याच्यात जाऊन त्यांना रुग्णांबरोबर इंटरॅक्शन करता येतं, डॉक्टरांबरोबर इंटरॅक्शन करता येतं आणि हळूहळू त्यांचा जो इंटरेस्ट आहे शिक्षणांमधला तो वाढवण्याचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा या माध्यमातून केला जातो. आणि हे वेगळं काहीच नाही आहे, तर हीच न्यू एज्युकेशन पॉलिसीचा भाग आहे की गेल्या 50 वर्षापासून तिकडच्या विद्यापीठांमध्ये तो वापरला जातो आहे. पालकांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं काय की विद्यार्थ्यांचं शिक्षण जे आहे हे अतिशय पॉझिटिव्ह अँगलने होणं गरजेचं आहे. त्यांना त्या शिक्षणामध्ये रस निर्माण होणं गरजेचं आहे. कंटाळवाणं शिक्षण असता कामा नये. शिक्षण हे आनंददायी असणं गरजेचं आहे आणि जर शिक्षण आनंददायी असेल तर तो विद्यार्थी त्या शिक्षणामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने प्रगती करू शकतो. आणि असं आनंददायी शिक्षण जे आहे हे गेल्या 2 वर्षापासून माझा मुलगा जो आहे तो हा तिथे अनुभवतो आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना जे नव्याने ॲडमिशन घेऊ इच्छिणारे आहेत त्यांना माझा एक सल्ला असणार आहे की भारतामध्ये जास्त पैसे खर्चू नका. जास्त पैसे खर्चून भारतात शिक्षण देण्यापेक्षा त्यांना परदेशामध्ये पाठवा, त्यांना जरा आपल्यापासून दूर पाठवा. त्याचे अनेक फायदे आहेत. पहिले म्हणजे आपली मुलं जी आहेत ते तयार होतात. आपल्याजवळ राहिली किंवा आपल्या आसपास जर राहिली तर ते तयार होत नाही, परंतु ती बाहेर राहिली ते चांगल्या पद्धतीने तयार होतात. मला अनुभव आहे की आमची मुलं ही अतिशय लाजळू स्वभावाची होती, परंतु आता 2 वर्षानंतर जर त्यांच्याशी आपण इंटरॅक्ट कराल तर ती अतिशय बोल्ड आहे, त्यांना अतिशय आत्मविश्वास आहे, अतिशय आत्मविश्वासाने प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्याच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज ज्या आहेत त्या इम्प्रूव्ह झालेल्या आहेत. असे अनेक बदल जे आहेत हे आपण बघू शकतो. याचं कारण त्या विद्यापीठामध्ये शिक्षणाबरोबर इतर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज मेंटेन केल्या जातात त्या को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांची जी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे त्याच्याकडे लक्ष दिलं जातं. आणि सगळ्यात शेवटी आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा जो शिक्का आहे तो या विद्यार्थ्यांना आहे. आज भारतामध्ये जरी तुम्ही शिक्षण घेतलं, MBBS पूर्ण केलं तरीसुद्धा तुम्हाला एक पात्रता परीक्षा जी आहे प्रॅक्टिस करण्याकरता ती तुम्हाला इथं द्यावीच लागते. बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना पण ती द्यावीच लागते. मग माझं असं वैयक्तिक मत आहे की आपण जर उच्च शिक्षणाकरता आपल्या मुलांना परदेशात पाठवलं त्याचे अनेक फायदे आहेत. त्याच्याबरोबर अफोर्डेबल कॉस्ट, गुड एज्युकेशन ॲट अ अफोर्डेबल कॉस्ट. मला असं वाटतं की सुंदर एज्युकेशन कन्सल्टंट डॉक्टर रसाळ सरांचं ब्रीद आहे.
पालकांना परवडणाऱ्या फीमध्ये त्यांच्या मुलांना उत्तम पद्धतीने आंतरराष्ट्रीय शिक्षण कसं द्यायचं ह्याचा त्यांनी जो काही ध्यास घेतलेला आहे, त्या ध्यासाला आज 17 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि म्हणून मी डॉक्टर रसाळ सर आणि त्यांच्या टीमचे आभार व्यक्त करतो. जे पालक या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्यांना मेडिकल एज्युकेशन संदर्भामध्ये असं वाटतंय की परदेशामधलं शिक्षण त्याबद्दल त्यांना जरा थोडंसं भीती पण आहे, त्यांना थोडंसं जरा त्याबद्दल कुतूहल पण आहे, परंतु मी सांगू इच्छितो की कुठल्या प्रकारची भीती बाळगू नका. रसाळ सर जे आहेत त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे बोले तैसा चाले त्याचे वंदावे पावले. रसाळ सर जे बोलतात ते करून दाखवतात. आणि मग ते पालकांच्या बाबतीत असो, विद्यार्थ्यांच्या बाबतीत असो किंवा विद्यापीठाच्या बाबतीत असो, 2 वर्षांचा माझा अनुभव आहे की त्यांनी ज्या ज्या प्रकारचं मार्गदर्शन आम्हाला इथं नाशिकमध्ये केलं त्याच पद्धतीने 2 वर्ष ते आमच्या मुलांना तिथं वागवत आहेत, उत्तम प्रकारे शिक्षण देत आहेत. आणि म्हणून आजच्या या दिवशी आपल्या सर्वांसमोर 2 शब्द बोलण्याची संधी डॉक्टर रसाळ सरांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांच्या टीमचे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.